सीमा एका छोट्या गावात जन्मली. आई-बाबा आणि धाकटा भाऊ एवढंच तिचं छोटंसं कुटुंब. लहानपणी ती अंगणात मातीचे खेळ करायची. भाऊ तिच्याशी भांडायचा, पण 2 मिनिटात पुन्हा दोघं मिळून खेळ सुरू करायचे. शाळेत जाण्याचा रस्ता, डब्यात आईनं भरलेली भाकरी भाजी, बाबांनी शाळेतून आणलेलं पाणीपुरीचं पाकीट, हे तिचं आयुष्य. दिवाळीत घरात कंदील लटकायचे. आईनं केलेले लाडूचा गोड वास घरभर दरवळायचा. बाबांचे विनोद, भावाची धमाल, माहेर तिच्यासाठी स्वर्गासारखं होतं. वेळ गेली. सीमा मोठी झाली. चांगलं शिक्षण घेतलं आणि रमेशकडे तिचं लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी माहेर गजबजून गेलं. आईबाबांच्या डोळ्यात आनंद होते, पण मनात एक वेदना दडलेली होती. मुलगी आता दुसऱ्याच्या घरी जाणार. आईनं निरोप घेताना सीमेला घट्ट मिठी मारली. आई, ग बाळा, आता तुझा संसार आहे. पण लक्षात ठेव, माहेराचा दार तुझ्यासाठी कायम उघडा आहे. सीमेनं डोळ्यात पाणी घेऊन उंबरठा ओलांडला. लग्नानंतर रमेश आणि सीमाचा संसार सुखाने चालला. 2 मुलं झाली. घर, नोकरी, मुलं, जबाबदाऱ्या ह्यात सीमा पूर्ण गुंतली. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कामाचाच पाढा. मुलांचा अभ्यास, शाळा, घरकाम, ऑफिस, तिचं स्वतःसाठी क्षणभरही वेळ नव्हता. बाहेरून हसरी, पण आतून दमलेली. माहेरची आठवण तिला नेहमी येत राहिली. आईच्या हातचं जेवण, बाबांचं गोड बोलणं, भावाचा थट्टा, हे सगळं तिला खूप आठवायचं. एका रात्री ती गच्चीवर बसली होती. आकाशाकडे पाहत शांत होती. रमेश आला. रमेश, सीमा, काय झालं? एवढी शांत का आहेस? सीमा, काही नाही, फक्त जरा थकल्या आहे. रमेश, तू मला काही लपवू शकत नाहीस. डोळ्यातलं सगळं सांगतंय. सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. सीमा, सगळं ठीक आहे रमेश, पण कधीकधी वाटतं जबाबदाऱ्यांच्या ओझ्यानं मी हरवते आहे. माहेरची खूप आठवण येतेय. दुसऱ्या दिवशी रमेशनं ट्रेनचं तिकीट काढलं. रमेश, तू माहेरी जा. आईबाबांना भेटून ये. तुला हवी असलेली ऊब तिथेच मिळेल. मुलं आणि घर मी पाहतो. सीमा माहेरात पोहोचली. दारात आई उभी होती. आई, ग माझ्या लेकरा, किती बारीक झालीस, दमलीच दिसतीयस. चल आत ये. सीमा आईच्या मिठीत शिरली आणि अश्रू वाहू लागले. आत बाबा बसले होते. बाबा, काय ग, कशी आहेस? संसार सुखात ना? हो बाबा, सगळं ठीक आहे, पण जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहेत. बाबा, थकलीस की माहेरी यायचं. हे घर कायम तुझं आहे. भाऊ तर धावतच आला. भाऊ, ताई आली म्हणजे आता घरात मजा येणार. सीमा हसली. खरंच, माहेरात आले की ती पुन्हा लहान मुलगी झाली होती. त्या दिवसात सीमा माहेराच्या अंगणात फिरत होती. तिला आठवलं शाळेच्या वाटेवरची पाटी, जिथे ती भावासोबत बसायची. दिवाळीत सगळ्या घरातलं उजेड. आईची शिकवण, ग, माणसाचं खरं धन म्हणजे प्रेम. आईनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, बाळा, संसारात काही त्रास आहे का? नाही आई, सगळे चांगले आहेत. पण कधीकधी दमायला होतं. आई, ग, संसार म्हणजे समुद्र आहे. पण माहेर हा तुझा किनारा आहे. दमलीस की इथे ये. त्या रात्री सीमेला कित्येक दिवसांनी गाढ झोप लागली. 3 दिवसांनी परतीची वेळ आली. आई दाराशी उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आई, बाळा, संसार मोठा आहे, पण माहेरची माया कधीच संपत नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा या बारात यायचं. हे घर कायमचं तुझंच आहे. सीमेनं आईला घट्ट मिठी मारली. डोळ्यात पाणी आलं, पण मन हलकं झालं. ट्रेन सुरू झाली.
खिडकीतून बाहेर पाहत ती मनाशीच म्हणाली, खरंच, संसार कितीही मोठा झाला तरी माहेरची माया हाच माझा खरा आधार आहे. मुलगी संसारात रमली तरी तिचं पहिलं घर माहेर कधीच तिला विसरत नाही. आईबाबांचं प्रेम, भावाची साथ आणि माहेरची माया हीच तिची खरी शिदोरी असते. संसार कितीही मोठा झाला तरी माहेर हे मुलीचं कायमचं घर असतं.